हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघूया झटपट चिकन फ्राय। त्यासाठी मी इथे कालवणातलं चिकन बघा, आपण काही याच्यामध्ये चिकन धुवायचं नाही, काय नाही। कालवणातलं जे चिकन असतं, आता कालवणाची ग्रेव्ही कशी करायची हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर कालवणाचं जे चिकन आहे त्यातले काही पीस मी काढून घेतले। कढईमध्ये एक जास्तीचं तेल टाकून त्यामध्ये मी कोरडे मसाले घालून घेतले, जसं कांदा लसूण मसाला, मीठ, नंतर गरम मसाला, थोडंसं लाल तिखट, हळद असे सगळे मसाले मी घातले। त्यानंतर हे चिकन जे मी बाजूला काढून ठेवलं होतं ते घातलं। आता आपल्याला प्रथम मीडियम गॅसवर, म्हणजे मीडियम ते कमी अशा गॅसवर झाकण ठेवून हे चिकन थोडं फ्राय करायचं आहे। 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर मी झाकण काढलं आणि बघा आता याचा थोडासा कलर चेंज झाला असेल। आता हे थोडंसं आपल्याला परत परतून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर पुन्हा एकदा फ्राय करायला ठेवायचं आहे। लक्षात ठेवा, आपल्याला हे चिकन एकदम क्रिस्पी करायचं आहे, घाई करायची नाही। एक 10 ते 15 मिनटं तरी लागतात हे चिकन व्हायला। आता मी एकदा परतून घेतलं, पुन्हा कमी गॅसवरच ठेवायचं आहे। थोडा वेळ तो मसाला चांगला मुरू द्यायचा चिकनमध्ये। आता बघा 5 ते 7 मिनटं झालेले आहेत। आपला चिकन बघा आता चांगल्या प्रकारे त्या मसाल्यामध्ये हे झालेलं आहे, चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे। आता चिकनचा जो कलर आहे ना, तो आपल्याला थोडासा ब्राउनिश पाहिजे, एकदमच चिकन असं परतल्यासारखं नको आहे। चांगलं ते क्रिस्पी झालं पाहिजे, त्याच्यामध्ये थोडासा एक स्मोकी फ्लेवर आला पाहिजे, म्हणून आपल्याला अजून चिकन शिजवायचं आहे। आता काय करायचं आहे, तुम्ही गॅसला हे बघा, हा जो चिकनचा कलर आहे ना तसा कलर आला पाहिजे। आता काय करायचं, एक 7-8 मिनटं चांगलं कमी गॅसवर दोन्ही बाजूनी 2 वेळा परतून झाल्यानंतर आता मी फास्ट गॅस केली आहे आणि आता फास्ट गॅसवर आपल्याला हे चिकन सारखं हलवून परतायचं आहे। झाकण ठेवायचं आहे, मग परतायचं आहे, झाकण ठेवायचं, मग परतायचं आहे। पण लक्षात ठेवा, या चिकनकडे लक्ष राहिलं पाहिजे, नाहीतर मग हे पूर्ण जळून जाईल। बघा एक 5 मिनटं चांगलं मी हे चांगलं बघा कलर एकदम चेंज झाला, ब्राऊन झाले। आता आपलं हे चिकन खाण्यासाठी रेडी आहे। गॅस मी आता बंद केला आहे। हे बघा मस्त कलर आला आहे, स्मोकी फ्लेवर आला पाहिजे, ते जळालेलं नाही आहे, ते स्मोकी फ्लेवर आहे आणि हे खूप छान लागतं खायला। गरमागरम चिकन फ्राय खाण्यासाठी रेडी आहे। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब।